नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहाल तर रेशन कार्डची ई-KYC आता बंधनकारक आहे. तर आपले जे काही रास्तभाव धान्य दुकान असेल त्या ठिकाणी आपण ही सर्व प्रोसेस ऑफलाईन तर करतच आहात, परंतु ऑनलाईन त्या आपल्या जे रास्तभाव दुकान आहे तिथे जाण्याची आवश्यकता नसताना आपण आपल्या मोबाईलवरून कशाप्रकारे ही प्रोसेस करणार आहात याची जी स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे ना, ती या व्हिडिओमध्ये आपल्याला समजणार. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा. A to Z प्रोसेस आपण कशाप्रकारे ई-KYC आपल्या मोबाईलवरून काही मिनिटांमध्ये करू शकता हे इथे समजून घेणार आहोत. चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे, चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये मेरा ई-KYC हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. तर डाउनलोड केलेलं असेल तर ओपन या ठिकाणी आपण हे ॲप्लिकेशन करून घ्यायचे. अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येईल. या ठिकाणी आपण पाहाल तर इथे आल्यानंतर जे आपल्याला ॲक्सेस मागितले जातात ते ॲक्सेस या ठिकाणी द्यायचे, जेणेकरून हे ॲप्लिकेशन अगदी स्मूथली या ठिकाणी चालू शकेल. त्यानंतर आपण पाहाल तर या ठिकाणी आपलं जे राज्य आहे ते राज्याची निवड या ठिकाणी इकडे करून घ्यायचे. यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की ते आपण ऑप्शन आहे, येथून जे आपलं पर्टिक्युलर राज्य असेल त्याची निवड करू शकता. त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन हे ऑप्शन पाहायला मिळेल. यावरून आपण जे लोकेशन आहे ते व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचे. त्यानंतर आपला आधार क्रमांक या ठिकाणी इकडे टाकाल. आधार क्रमांक आपला एंटर केल्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवर सिलेक्ट करून आपल्याला एक OTP आपल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. या ठिकाणी लोकेशन व्हेरिफिकेशन फेल झालं असेल तर आपल्याला ते पाठवलं जाणार नाही. त्यामुळे लोकेशन व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यानंतर OTP आपल्याला येईल. OTP आल्यानंतर तो OTP या ठिकाणी इकडे एंटर करायचं आहे. ठीक आहे, तर आता OTP एंटर करून घेऊ आणि त्यानंतर मग पुढे जाऊया. तर आता OTP एंटर केलेलं आहे. OTP एंटर केल्यानंतर या ठिकाणी हा कॅप्चा पाहायला मिळतो आहे. हा कॅप्चा इथे आपण टाकणार आहात. ठीक आहे, कॅप्चा अचूक या ठिकाणी टाका. कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपल्याला नवीन इंटरफेसवर जायचं आहे. सबमिट टॅबवर क्लिक केलं त्यानंतर आपण अशा प्रकारे इथे आलेला आहात. येथे आपल्याला आपलं नाव, त्यानंतर आपलं राज्य, कार्ड नंबर, डिस्ट्रिक्ट आणि आधार नंबर हे सर्व दाखवलं जाईल आणि ई-KYCचं स्टेटससुद्धा दिसेल इथे. यस असेल तर म्हणजे आपली KYC झालेली आहे, आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. आणि नसेल तर नो असेल तर इथे फेस ई-KYCचं ऑप्शन पाहायला मिळेल. यावर क्लिक करा. अशा प्रकारचा इंटरफेस येईल. येथे आल्यानंतर आपण हे सर्व वाचून घ्या. त्यानंतर या ठिकाणी इकडे आपल्याला टिक करायचं आहे आणि पुढे आपल्याला प्रोसीडचं बटन पाहायला मिळेल. तर यावर क्लिक करून आपल्याला पुढे रिडायरेक्ट व्हायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पॉपअप मेसेज येईल की ई-KYC रजिस्टर सक्सेसफुली. तर आपली ई-KYC सक्सेसफुली रजिस्टर झालेली. तर अशा प्रकारे आपण काही मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरून ही सर्व प्रोसेस करू शकता. कारण की कसं आहे, अनेकांना रास्तभाव दुकानात जाणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण साहजिकच आपल्या मोबाईलवरून 5 मिनिटांमध्ये प्रोसेस करू शकाल.